काय काय ते पडदा वे ते नको ते राहू दे हिथनंच ऊन चमकत होतं म्हणून दीदीला लावायला लावला. तर आता 3 वाजल्यात आणि इथं उन्हातानाचं इथं दुर्गा ओम मी भैया ह्यांनी आता कलिंगड चिरून खाल्लं बघा. ह्यांनी उन्हातानाचं मस्त असं कलिंगड चिरलं होतं. अशा फोड्या काढून मी दिल्या होत्या सगळ्यांना आणि त्याच्यावर मीठ टाकून दिलतं आणि बी पण काढलं होतं. ओम गेला उठून खाली बसलो होतं सगळेजण. परत ती दुर्गा डबल खायला बसली आणि दिवाना बसली ओमच्या नादाने. तर ह्यांनी आलते बघा म्हणजे मीच फोन केलता. तर मला म्हणलं टाईम लागेल 1 तास लागेल कारण की पोरांना न्यायचं दवाखान्यात. राधूची ती गाठ परत आली अजून कशाने आली काय माहिती. छाती बशी बघा त्याच्या ती मोठी गाठ झाली या कशाने येते काय माहिती. सारखी सारखीच येते का दूध प्यायल्यामुळं होतं काय काय माहिती. ते डॉक्टरने सांगितलं होतं ज्या ज्या टायमाला दूध पिईन ना तेव्हा तेव्हा तिला त्या टायमाला तसं होतं बघा. 5-6 दिवसांनी तिला मी दिलं नाही. परत 2-4 दिवस पिली होती ती बोरविटा बघा म्हणतात ती त्याच्या संग पिली होती बघा. तर तिला पण न्यायचं दवाखान्यात आणि त्याच्यामुळं बोलवलं होतं बघा. काय मला झोप लागली मलाच कळलं नाही मी काय बोलते काय नाही. जाऊ द्या तिकडं म्हणलं थोडं तुमच्या संग गप्पा मारा. सकाळपासून व्हिडिओ काय टाकला नाही चॅनलला आणि सकाळपासून पण काय घेतला नाही. ह्यांनी तर बघा त्या ड्रेसचं दाखवलं तुम्हाला. मलाच कालच्यापासून दमदाटी करतात. खरं सांग तू काय करते ड्रेस तिथंच कसं काय फाटलं दुसरीकडं कुठंच नाही फाटलं आणि तिथंच का फाटलं. म्हणलं अहो तिथं किचनपाशी उभा राहून त्या कट्ट्याला घासून घासून फाटलं असं. मला म्हणलं चल दाखव तिथं येऊन. मी तिथं जाऊन त्यांना दाखवलं. तिथं धक्का लागतो म्हणलं सारखा वल्ला हात तिथंच पुसते म्हणलं सारखं सारखं 24 तास किचनमध्ये असलं म्हणजे सारखं सारखं हात नळाखाली असतो. माझी गाडी चालूच नाही काय ते गाडी सारखी ती गाडीच खेळताय रात्रंदिवस. मग ते हात पुसला पाण्याचा की धुतल्याला मग ती पुसतंय सारखं आणि रोज वापरण्यात तिचे एक ड्रेस येतो सारखं रोजच्या रोज. त्याच्यामुळं फाटलं म्हणलं आणि तेवढंसं शिवायला पण येईना कुठनं कापड आणायचं त्याला. तर ओमच्या दुखतोय दात का दाढ सर्दी झाली बघा ओमला. ह्या दोघांना पण नेते खात्यात त्यापेक्षा काही खात्यात. ह्यांनी येताना कलिंगड आणलं होतं आणि म्हणलं 1 तास लागल आणि फोन ठेवतो तर घरात पण आलं. म्हणलं मी कसं येतं तिकडं रुमा दाखवतो या. आता पण कलिंगड खाल्लं आणि गेलेत बाहेर. फोन आलं ते गेलं तर दिवसभर बाहेरच असतात. पोरांना खायला आणून दिलं. पोरांचं काही नुसतं भाजी भाकरं भागत नाही फळं तर लागतातच बघा. तर आज दोघाची पण शाळा बुडाली माझ्यामुळं. तर मला जागच आली नाही. 6:30ला बस आली आज आणि बस आल्या मी उठले. उशीर झालता झोपाय रात्री जवळजवळ 12-12:30-1 वाजले होते. 12:30 तर वाजून गेलते बघा. 12:45 झालते झोपायला. लय उशीर झालता झोपायला रात्री. जाग पण आली नाही अलार्म पण वाजला नाही आणि उठले तर मग राधूला हाका मारल्या. राधू म्हणलं उठा गं बस गेली. बस पण लवकर आलते म्हणलं आज. तर तिला आवरायचं होतं मग हाका मारत होते. म्हणलं पप्पा सांगा 7:20ला शाळा भरते. काय बंद आहे का सायलेंट होता काय आवाज काय माहिती ह्यांच्या मोबाईलचा. तर तिला म्हणलं तू पप्पा सांगायचा दुर्गा वय नको हे करू ह्या पोरीला तर येऊन जाऊन एवढंच. तर ती पण उठली नाही. तिचं आवरण तिला लावत होते नाही उठली. काय करते ग चल तुझ्या गाडीत बस खेळायला. तुझी गाडी दाखव सगळ्यांना चल या इकडं. नको म्हणली तिची आधीच रात्रीपासून छाती दुखत होती ती गाठ आल्यामुळं बघा. आणि ओमला उठवलं तो पण नाही उठला. ते नाकाने नाही रिमोटच घावा नाही सकाळपासून. कोणी कुठं ठेवणार रात्री होता का रिमोट हरवू नको सगळं त्याच्यात आहे. काल तर गाडी आणली कालच होय. काल तर आणली का नाही गाडी दुर्गाची गाडी दुर्गाला आणली पण ती ओमच खेळत आहे. कालच्यापासून अभ्यास करा नाही काय नाही. दुर्गाने बघा कशी डिझाईन काढली हातावर कसं काय मेहंदीचा कोण नको काय नको. उचकायची पोराची दप्तर की घ्यायचा पेन की बसायचं रेबाडा करत रेषा वडत. डोक्याला तेल लावलं कसं दिसतं. आज कटा केला ना सगळ्यांना गन पावडर करायला. म्हणून आता थोड्या खेळून द्यावा आणि थोड्याने हातपाय धुवून करावं. चालू नाही मग तू चार्जिंगला लावली गाडी. खेळ बर थांबी पिन काढते खेळून दाखव. चालू व्हायला पण रिमोटच लागतं असं नाही एवढी तेवढी होत.
रिमोट हुडक. पडची नाही खाली पडून अंगावरती कपाट्या खंबारची उतर. ए उतर खाली. थांब आपण हुडकू रिमोट कुठं ह्याचा. असं कुठं पडलं असं. कालच्या पासून तोच खेळतोय तू पोर आणि दुर्गा सगळ्यांना म्हणत होती मला पप्पा गाड्या आणणार आहेत, मला गाड्या आणणार आहेत पप्पा. होय दुर्गा. दादा आला शाळेतनं म्हणजे ओमला दादा म्हणते, कधी कधी माझं ऐकून ओम म्हणते, मग कधी दादा म्हणते बघा. ती शाळेतनं आला परवा दिवशी, दादा मला पप्पा गाले आणणार आहे, गाणी गाले आणणार आहेत, गाडी आहे का नाही. रेवाला सांगते तुझी वे गाडी मोठी वे, मोठी हाय वे, मोठी गाडी. दादाला नाही देणार पण दादा तुला बसूनच देणार नाही. राहतो तर सकाळी एकदा 1 मिनिट पण नाही बसत आम्हाला उठवलं. अयो गाणं लाव बरं, दुसरं गाणं लाव. हा गाणं लाव. हा लाव. येतंय का लावा. हा गाणं लावा येतंय. लाईट लागते. छोटी सायकल आणायची होती तर ह्यांनी मोठीच गाडी घेऊन आल्यात. मला म्हणलं 500 रुपयाची सायकल आणतो तिला खेळायला. छोटी नसते लहान मुलांची, आपली घरातल्या घरात खेळायला, बाहेर खेळायला. तर काय झालं काय माहिती, दुकानात गेला आणि एवढी मोठी भली मोठी गाडी घेऊन आल्यात. तिचा जीव केवढा, ती गाडी केवढी. होय भैया, तिचा जीव केवढा, ती गाडी केवढी. असू द्या खेळतोय हो, पण जाऊ द्या, हाय त्यांची हाऊस करतात तर करू द्या. हाय दुर्गा मग नको थांब. बटन चालू आहे का बंद आहे चार्जरचं. व्हिडिओ चालूच होता काय. गावतोय का ना रे सगळा र पसारा घातला तू तर. सारखं मिनिट नाटकं ठेवते तरी हाय असंच करतात हे पोरं. चला आता मला कपडे धुवायच्यात. कपडे तर बघा आज आठवडा होत आलं, जवळजवळ 4-5 दिवस होत आलं. पाणी कुठनं आलं आणि सांडलं काय कोण मग असं डब्याखाली पाणी गेलंय. पाणी सांडलं काय इथं किचन मधनं आलं इकडनं. ती पायपाला काय झालं काय माहित, बहुतेक तिथनं झालं वाटतं. वलं दिसतंय, पुसून घ्यावं लागतंय. 4-5 दिवस होत आलं. आम्ही 3 वाजता कपडे धुते, कधी 5 वाजता, कधी 4 वाजता. काल तेवढे सकाळनं धुतले होते 11-12 वाजता. तर असं त्या कपडे पण धुवायच्या, धुवून घेवा म्हणलं. परत राजूला दवाखान्यात लावा म्हणलं. त्या गाठीच काय कळण्यासारखं राहून काय माहिती बाबा. तूच तूच खेळतोय, सकाळी पण तूच खेळत होता, रात्री पण पोरांना घेऊन तूच खेळत होता. बघ कुठं आहे. चला आता ह्यांना रिमोट हुडकून देते. माझ्याकडून व्हिडिओ तसं चालू राहिलं माहीतच नाही.